याच्यामध्ये बदल काय होतोय का? गोलंदाजीसाठी आता येतोय शुभम. 12-30 12-30 12-30 12-30. जळगावला जर जिंकायचं असेल तर इथे एका ओव्हरमध्ये 16 धावा नक्कीच कराव्या लागणार आहेत. ऑफच्या बाहेर गेले चेंडू, व्हाईटचा इशारा काय होत नाहीये इथे. व्हाईट डॉट जातोय. उत्कृष्ट चेंडू. हा उत्कृष्ट चेंडू बोल्ड होतोय. काय स्विंग करतो चेंडू. स्विंग करताना आपल्याला बघायला मिळतोय इथे. हा गोलंदाज उत्कृष्ट चेंडू बघायला मिळतोय. फलंदाज मित्र पॅव्हेलियन मध्ये जाताना. शुभम काय गोलंदाजी आहे, काय आत्मविश्वास आहे, काय मार देतोय या चेंडूला. त्या गोलंदाजीला मात्र मात्र तो अतिशय उंचीवर घेऊन जातोय, उंचावरती घेऊन जातोय. हा चेंडू अजून शिल्लक 10 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे ती अजून किती रे? 30. फास्टेस्ट स्केअर कट पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून जाताना चौकार इथे गॅप तयार होतोय आणि 4 धावा मात्र मिळत आहेत. आल्या आल्या चौकार मारतोय, आपला इरादा स्पष्ट करतोय, आपला खाता उघडतोय. श्री गणेशा करताना आपल्या डावाची सुरुवात करताना हा खेळाडू या पुढील जे सामने होणार आहे सर्व मुलीचे सामने होणार आहेत. 4 संघ इथे उपस्थित आहेत या मैदानावरती. शुभमचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रातून ढकलून दिलेला चेंडू पूल करताना हलकासा कट होतोय इथे. एक धाव मात्र मिळतंय. एका धावते समाधान मानताना पाहूया कोण जिंकतोय कोण हरतोय. हे जबरदस्त ते फलंदाजी आपल्याला बघायला मिळत आहे. सूर्य मात्र आता अस्ताकडे जाताना आणि आजचा दिवस मात्र इथे संपताना आपल्याला इथे पाहतोय आपण. मोकळं आकाश, मोकळं मैदान इथे आणि या मोकळ्या मैदानामध्ये कुंभमेळा आयोजित केलाय तो म्हसवड या तालुक्यामध्ये. हा सुंदर चेंडू, उत्कृष्ट चेंडू लेस्टमच्या बाहेर जातोय आणि इतके क्षेत्रक्षमध्ये चेंडू अडवतोय. चौकार अडवतोय चेंडू, नाही तर हा चौकार अडवतोय. हा क्षेत्ररक्षक कारण पाठीमागे गेलेला चेंडू हा सरळ सीमेरेषेच्या बाहेर जातोय. इथे मात्र अडवला जातोय. शुभम पुन्हा एकदा आपल्या गोलाला मार्क येतोय, फलंदाजी करतोय. बोल ना, कोण आहे तिकडे, काय आता काय गौरव काय स्ट्राईकला कोण गौरव आहे का? गौरवला लागतो आणि हा कोण इकडे कोण गौरव स्ट्राईकला आहे. सामना करतोय शुभमचा. राईट ओव्हर मारा करताना 15 पार करतोय. टप्प्याचा चेंडू होता इथे मात्र बीट होतोय. आता तर 30 षटकचा आपला